अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर श्रावणामध्ये आपल्याला जे आहे ते देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन कसं करायचं त्याबद्दल पाहणार आहोत. तर तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारी जी आहे ते माता लक्ष्मीची मूर्ती घेऊ शकता, माता सरस्वतीची मूर्ती घेऊ शकता, किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवताचा कोणताही टाक जो आहे तो घेऊन त्याच्यावरती कुंकुमार्जन करू शकता. तर याच्यामध्ये बघा, आपल्याला कुंकुमार्जनसाठी कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत ते सांगते मी अगोदर तुम्हाला. कुलदेवताचा टाक लागणार आहे, दिवा, उदबत्ती, फुले, पंचामृत, फळे, हळदी, कुंकू, अक्षदा, चौरंग किंवा पाट, धूप, सुपारी, तामण, लाल वस्त्र ह्या गोष्टी लागणार आहेत. तर मी अगोदरच इथे बघा पूजेची तयारी आहे ती थोडी करून घेतलेली आहे. तर प्रथम जे आहे ते आपल्याला श्री गणेश, कोणत्याही कामाची सुरुवात करताना आपल्याला श्री गणेशाने करायची असते. तर मी प्रथम सुपारी घेतलेली आहे. सुपारीचा अभिषेक वगैरे जो आहे तो करून घेतलेला आहे. अभिषेक करताना श्री गणेशाय नमः असं 5 वेळा म्हणत मी अभिषेक करून घेतलेला आहे. अभिषेक झाल्यानंतर सुपारी जी आहे ते मी पाटावरती मांडून त्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. हळद कुंकू वगैरे वाहून, फुलं वगैरे वाहून त्याची मी पूजा करून घेतलेली आहे. नंतर बघा, मी तामणामध्ये जे आहे ते माता लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे. तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती मी अभिषेक करून घेतला. अभिषेक करताना अभिषेक 5 वेळा मी करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तामणामध्ये मी थोडे अक्षदा म्हणजे तांदूळ टाकलेले आहेत आणि मूर्तीची स्थापना करून घेतलेली आहे. आता मूर्तीची स्थापना करून झाल्यानंतर मी त्याला हळदी कुंकू फुलं वगैरे वाहिलेली आहेत. आता मी जे आहे ते कुंकुमार्चनला सुरुवात करत आहे. आता कुंकुमार्चन करताना तुम्हाला जे आहे ते कुंकू देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत असं व्हायचं आहे. आता हे कुंकुमार्जन करताना तुम्हाला जे आहे तो गायत्री मंत्र बोलायचा आहे, किंवा देवीचा कोणताही मंत्र तुम्ही बोलू शकता. तर हे बोलताना तुम्हाला कमीत कमी 108 वेळा बोलायचं आहे, किंवा 11 वेळा जे आहे ते हे बोलायचं आहे, गायत्री मंत्र बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवू शकता. आता नैवेद्यामध्ये मी इथे फळे जी आहेत ती घेतलेली आहेत. तर फळे वगैरे वाहून झाल्यानंतर देवीची आरती वगैरे देवीची आरती वगैरे झाल्यानंतर फळांचा नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे. आता हे जे कुंकू आहे ते तुम्हाला जेव्हा रोजच्या पूजेमध्ये नाही वापरायचं. हे जे कुंकू आहे ते तुम्हाला एका डबीमध्ये स्टोअर करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही कुठे बाहेर कोणत्या चांगल्या कामाला वगैरे चालला असाल तर हे जे कुंकू आहे तुम्ही घरातले सगळे लावून अवश्य जाऊ शकता.